चाकूर तालुक्यातील जानवळ येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने तळपत्या उन्हामध्ये ही आग लागल्याने आतमध्ये बांधलेली जनावरांसह सोयाबीनची पोती, विद्युत वायरचे बंडल व शेती अवजारे जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दिनांक 23 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याने परिसरामध्ये ही घटना पाहून अक्षरशः हळहळ व्यक्त होत आहे। जिवंत जनावरे धडधड जळत असताना जनावरांचा आरडाओरडा होत या आगीमध्ये जळून खाक झाली। हे पाहून शेतकऱ्याने हंबरडा फोडला। ज्या जनावरांना जीवाचं रान करून सांभाळले तेच डोळ्यादेखत जळून खाक झाले हे पाहून अक्षरशः अनेकांचे मन हेलावून गेलं आहे। जानवळ शिवारात तळपत्या उन्हात जनावरांच्या गोठ्याला आग लागून 7 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला। तसेच सोयाबीन, विद्युत वायरचे बंडल व शेतीची अवजारे जळून खाक झाल्याची घटना जानवळ गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर गट नंबर 359 मध्ये ज्ञानोबा नारायण भोजने वय 45 वर्ष यांची 2.5 एकर जमीन आहे। यामध्ये त्यांनी जनावरे बांधण्यासाठी व शेतीचे अवजारे ठेवण्यासाठी गोठा बांधला होता। गुरुवारी दुपारी 1:40 तळपत्या उन्हात गोट्याला आग लागून 3 जर्सी गाई, 2 वासरे, 2 गोरे तसेच 21 कट्टे सोयाबीन, विद्युत वायरचे बंडल, जनावरांचा कडबा व शेतीची अवजारे जळून खाक झाली असून यामध्ये 1 गोरे 70 ते 80% भाजले असल्याची माहिती ज्ञानोबा भोजने यांचा मुलगा शिवशंकर भोजने यांनी दिली। यामध्ये या शेतकऱ्यांचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी जमली होती। तर ही घटना माहिती होताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्याची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत 1 लाख रुपये मदत या शेतकऱ्याला दिली आहे। पण या शेतकऱ्याचे झालेले नुकसान पाहता अक्षरशः मौल्यवान पशुधन त्यांनी जीव जतन करून सांभाळला होता व यावरच त्यांची उपजीविका होती। पण अचानक दुपारी 1 वाजता लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझवणे मुश्किलीचं झालं। या आगीमध्ये अक्षरशः गोट्यात सावलीला बांधलेली जनावरे होती। ही जनावरे आग लागल्याने अक्षरशः आरडाओरडा करत होती, पण आग एवढी मोठी होती की विझवणं शक्य नव्हते। यामध्ये अक्षरशः जनावरे जळून तडफडत मरण पावली। या घटनेमुळे या शेतकऱ्याला आता मदतीची मोठी गरज आहे। शासनाने त्वरित या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे।